सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहमध्ये गाथा नंबर 57 आहे। कम्मं वेदयमाणो जीवो भावं करेदिजारिसयं सोतस्सतेन कत्ता हवदित्य सासणे पडिदं। काय सांगितलं होतं? 5 भावाचं प्रकरण घेतलं कर्तृत्व अधिकारामध्ये। जीवाचे अनेक अधिकार सांगितले 27 गाथेमध्ये आणि आता कर्तृत्व अधिकार सांगतायत। त्याच्यामध्ये जीव औदैकादी भावांचा कर्ता आहे असं सांगतायत, एक विवक्षा। मग 57 गाथेमध्ये काय सांगितलं? कर्मांचं वेदन करणारा जीव ज्या प्रकारचे भाव करतो त्या भावाचा कर्ता आहे, कर्मांचा कर्ता नाही, किंवा कर्म जीवाचे कर्ता नाहीत। म्हणून जीवामध्येच कर्ता आणि कर्म संबंध दाखवला। कर्म निमित्त रूप आहेत फक्त। कर्मांचा उदय चालू आहे त्यावेळेस मी जे परिणाम करतो त्या परिणामांचा कर्ता मी आहे, ते कर्म नाही आहेत। जसं तुम्हाला क्रोध आदी परिणाम झाले, कोणावर तर राग आला, चिडला, कर्मांचा उदय चालू आहे का नाही? चालू आहे। कर्म उदयाला येत आहेत, पण त्या कर्मांनी तुम्हाला क्रोधी बनवलं का? कळलं का? काय क्रोध का आला तुम्हाला? का आला? क्रोधी होतो का होतो आपण? दुसऱ्या कोणाचा दोष नाही, तर मीच क्रोध रूपाने परिणमन करतो, त्यावेळेस क्रोधी म्हणला जातो। तर इथं सांगतायत म्हणून की कर्मांचं वेदन करणारा जीव जशा भावांना करतो त्या भावाचा त्या प्रकाराने तो कर्ता होतो असे शासनामध्ये सांगितलेले आहे। मग अमृतचंद्र आचार्यांची टीका बघितली होती आपण। त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? व्यवहारनयाने, कुठल्या व्यवहारनयाने? जीव द्रव्य कर्माचा कर्ता आहे। कुठल्या व्यवहारनयाने? द्रव्य कर्मांचा कर्ता। शिल्पाभावी बोला, कुठल्या नयाने जीव द्रव्य कर्मांचा कर्ता आहे? काल परवा 2 दिवस घेतला आपण हे। वैशालीताई, आवाज। अनुपचारित असद्भूत। हां, द्रव्य कर्मांचा कर्ता, बरोबर। द्रव्य कर्मांचा कर्ता म्हणत असताना अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही, आणि जीव भाव कर्मांचा कर्ता आहे म्हटलं तर जे परिणाम मी केले त्या परिणामांचा मी कर्ता आहे असं म्हटलं तर अशुद्ध निश्चय। ठीक आहे। अजून व्यवहार न्यायातला कुठला नाही? उपचरित सद्भूत। बरोबर। उपचरित सद्भूत व्यवहार नाही, कारण जीवाची ती पर्याय आहे ना, रागद्वेष रूप पर्याय आहे, परिणमन आहे, त्यामुळं भावकर्म आहे। मग भावकर्मांचा कर्ता असं म्हणत असताना उपचरित सद्भूत व्यवहार नाही। मग परवा विषय अर्धवट राहिला होता, त्या दिवशी काय सांगितलं? मी द्रव्यकर्मांचा कर्ता आहे, किंवा द्रव्यकर्म मला क्रोधी बनवतात असं म्हटलं तर तिथं आपण अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही सांगितला। तर तिथं दुसरा प्रश्न विचारला होता की द्रव्यकर्मांचा कर्ता मी नाही, कुठला नाही? मी द्रव्यकर्म, नोकर्म आदीचा कर्ता नाही, शरीर आदीचा कर्ता नाही, कुठला नाही असणार? म्यूट विद्या काकी सांगा। शरीराचं कर्ता आहे का नाही? आपण शरीराला चांगलं ठेवतो का नाही? शरीर उपचरितच आहे ते पण।
उपचरित असद्भूत का नाही शरीराचं? नाही. माताजी काय सांगतात नेहमी, परवा घेतला होता हा विषय आपण, ज्या नयाने जोडतो त्याच नयाने तोडायचं. शरीर माझं आहे असं म्हटलं तर कुठला नाही म्हटलं होतं? अनुपचरित आहे का? अनुपचरित असद्भूत. असद्भूत व्यवहार नाही. आता सांगा, शरीर माझं नाही, कुठला नाही? तोच अनुपचरित असद्भूत. मग तसं सांगितलं ना, द्रव्यकर्म भाव नो कर्म म्हणा, त्यांना ज्या नयाने जोडलो त्याच नयाने तोडायचं आहे. आणि तसंच भावकर्मांचा मी करता आहे किंवा करता नाही हे दोन्हीसुद्धा त्याच नयाने सांगितलं. म्हणजे उपचरित सद्भूत न्याय जेव्हा भावकर्माचं सांगतो, आणि द्रव्यकर्माचं सांगत असताना अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. ठीक आहे, तेच इथं सांगत होते की व्यवहार न्यायाने द्रव्यकर्म अनुभवात येते जीवाकर्मी, आणि ते अनुभवात येत असताना त्यास जीवभावाला निमित्त मात्र म्हणण्यात येते. म्हणजे द्रव्यकर्म जीवाचे परिणामामध्ये निमित्त मात्र आहेत, करता नाही. ते द्रव्यकर्म निमित्त मात्र असताना करता जीवद्वारा जो कर्मरूप भाव केला जातो, या प्रकाराने जो भाव ज्या प्रकारे जीवाकर्वी करण्यात येतो त्या भावाचा त्या प्रकारे तो जीव करता आहे. म्हणजे जीव आपल्या परिणामांचा करता आहे, कर्माचा करता नाही. मग जीवच करता आहे आणि जीवच कर्म आहे, किंवा जीवच काय म्हणायचं तेच दाखवलं इथं, कर्म जीवाचे भावच करता आहेत आणि जीवाचे भावच कर्म आहेत. त्यामुळं मीच माझ्या परिणतीचा करता आहे हे सांगितलं त्याच्यामध्ये. मग तिथं परद्रव्याला दोष द्यायला जातो, तर ते दोष इथं सुटलं एवढं समजल्यावर. निमित्त नैमित्तिक संबंध आहे परद्रव्याशी, पण कर्ता कर्म संबंध नाही. पण आपण दुसऱ्याला कर्ता बनवायला जातो की त्या दुसऱ्यामुळं मला किती त्रास होतोय, आणि म्हणून मग असं त्या संयोगापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यापासून लांब राहण्याचा किंवा त्यांच्याशी न बोलण्याचा, असं काहीतरी प्रयत्न करतात लोक. म्हणजे जसं म्हटलं की कोणी सासू आणि सून आहेत आणि मग त्यांच्यामध्ये असा संबंध आहे समजा की दोघांचं एकमेकांशी पटत नाही, मग त्यावेळेस तिथं ती सासू दुःखाचं कारण वाटते किंवा सून दुःखाचं कारण वाटते. मग ते काय करतात दोघं पण, तुम्ही सांगा मी सांगण्यापेक्षा. सासू आणि सुना आपल्या एकमेकांशी कशा राहतात हो मामा सांगा? सासू आणि सून दोघं जण आई मुलीसारखं राहतात का? हां काय म्हणतात? म्हणजे तिथं जर एकमेकांचं मत नाही पटलं तर तिथं काय करतो, एकमेकांशी न बोलणं, वैर धरणं किंवा दूर राहणं हे प्रयत्न करतो ना. म्हणून तिथं काय म्हणायचं, मला परद्रव्याला करता मानलं तुम्ही, त्यांच्यामुळं मी दुःखी, त्यांच्यामुळं मी सुखी, हे परिणाम असताना परद्रव्याचं महत्त्व वाटतं. पण परद्रव्य निमित्त रूप आहे, कर्ता रूप नाही. तर इथं जयसेनाचार्यांची टीका आहे 57 गाथेची जयसेनाचार्यांची. आता त्यात नंबर वेगळा असतो तर बघा. तद्यथा औदैकादि भावान केन रूपेण जीवः करोति इति पृष्ठे सती उत्तरम ददाति. औदैकादि भावांचा कुठल्या रूपाने जीव करता आहे, कुठल्या रूपाने जीव करतो असं प्रश्न असताना विचारलेला असताना उत्तर देतात. कम्मं वेदयमानो जीवो भावं करेदि जारिसयं सोतेन तस्य कत्ता हवदित्य सासणे पडिदं. सो तस्य तेन असेल असं पाठभेद आहे. काय अर्थ सांगितला? कर्मांचं वेदन करणारा जीव ज्या प्रकारचे भाव करतो तो त्या प्रकाराने त्याचा कर्ता म्हणला जातो. म्हणजे कोण कोणाला केलं? भावालाच केलं, बहिणीला केलं नाही. बहीण नाही तिथं, भाव म्हणजे आपले परिणाम.
बहीण नसती त्याच्यात. बहीण म्हणजे पर. भाऊ पण परच आहे हो. म्हणजे जीव न भावाला करतो ना बहिणीला करतो, पण भावाला करतो. म्हणजे आपल्या परिणामांना करतो, बाहेर कोणाला करणारा नाही. स्वीकार व्हायला पाहिजे परिणामात आपल्या हे स्वीकार होत नाही ना, म्हणून मग कोणाला तरी बाहेर दोष द्यायला जाणार किंवा अशांती राहणार. मग म्हणजे श्रद्धेतून आणि ज्ञानातून तशी परिणती असेल, तसा स्वीकार असेल तर ज्ञाता राहू शकतो. सगळ्यामध्ये राहताना सुद्धा असतं का ज्ञाता? घरात ज्ञाता द्रष्टा राहता का? ऐकवलं का? काय म्हणले? आज तुम्हाला काय ऐकू येईना? मशीन घालायची कानामध्ये तर ऐकू येतं मग मामा. म्हणून सांगतायत की मी परद्रव्याचा आणि परद्रव्य माझा करता 3 काळ 3 लोकामध्ये नाहीच. तर पुढं टीका सांगतायत. कर्म वेदयमानः निराग निर्भर आनंद लक्षण प्रचंड अखंड ज्ञान कांड परिणत आत्मभावनारहितेन मनोवचन काय व्यापार रूप कर्मकांड परिणतेन च पूर्वं यत् उपार्जितं ज्ञानावरणादि द्रव्यकर्म तद उदयागतं व्यवहारेण वेदयमानः. काय सांगतायत? कर्मांचं वेदन करणारा जीव. आता ह्याच्या पुढं जी भाषा घेतली ती सगळी अध्यात्म भाषा किंवा अंगप्रविष्ट भाषा घेऊन मग त्याने रहित दाखवणार. कसा आहे स्वभाव? निराग निर्भर आनंद लक्षण रूप प्रचंड अखंड ज्ञान कांड रूपाने परिणत आत्मभावना. इथपर्यंत झालं अंगप्रविष्ट. याने रहित म्हणलं की बाहेर आलं. आणि मनोवचन काय व्यापार रूप कर्मकांड परिणत असताना पूर्वी जे उपार्जित म्हणजे गोळा केलेले ज्ञानावरणादी कर्म आहेत त्याचा उदयागत किंवा ते उदयाला आलेले असताना व्यवहाराने त्याचं वेदन करतो. त्याचं वेदन करणारा असं इथंपर्यंत सांगितलं. म्हणजे ॲक्च्युली आहे कसा, कुठल्या परिणामाने परिणत आहे जीव वास्तविक, तर सांगतायत ज्ञान कांड परिणत आत्मभावना. म्हणजे आत्म्याची भावना ज्ञान रूपाने परिणमन करण्याची आहे स्वभाव. पण परिणमन कसं करतोय? मनोवचन काय व्यापार रूप कर्मकांड रूपाने परिणमन करतोय. आणि मग त्याचं वेदन करत असताना हे किंवा वेदन करत असणारा भैया काय आर्ष आगम ना, काय ना आर्ष. काय म्हणले मी कोण आहे? जीव आहे हो ना. तू कोण आहे? मोठा जीव आहे तू, हो की नाही? मी छोटा जीव, तू मोठा जीव. कसं? जीव काय करतो? जीव गोंधळ करत नाही, जीव जाणतो. येतं ना तुला देवासारखं? देव कसं बसते दाखव मला. कसं बसते? येतं का तुला बसायला? मग देव कसं शांत बसतात, ध्यान करतात, तसं आपण पण ध्यान करायचं. येतं का तुला? नाही येत. तर कह असो कोण हा? म्हणजे आत्मभावना रहित कर्म कांड रूपाने परिणमन करणारा. कोण हा? त्याचं वेदन करणारा जीवः कर्ता. भावं परिणामं करोति यादृकं सह तस्य तेन कर्ता सह जीवः तस्य रागादि परिणामस्य कर्मतापन्नस्य तेन एव भावेन करणभूतेन अशुद्ध निश्चयेन कर्ता भवति इति शासने परमागमे पठितम् इति अभिप्रायः इति. काय सांगितलं? कोण हा? तर जीव. कर्ता म्हणत असताना पण सांगितलं फक्त कोण आहे तो जीव. हां, तर कोणाचं? भावम करोती, भावाला करणारा. यादृकम, ज्या प्रकारच्या भावांना करतो तो जीव त्या रागादी परिणामांचा कर्मतापन्न म्हणजे कर्मरूपाला प्राप्त झालेल्या त्या रागादी परिणामांचा
त्या प्रकारेच किंवा त्या भावाच्याद्वारेच अशुद्ध निश्चयने करता आहे असं शासनामध्ये परमागमामध्ये सांगितलेलं आहे, असा अभिप्राय आहे. काय कळलं? हां, अशुद्ध निश्चयने भावाचा करता आहे आणि व्यवहार न्यायाने, असद्भूत व्यवहार न्यायाने द्रव्यकर्माचा करता आहे असं सांगितलं. तर याच्यामध्ये एक विवक्षा घटवली होती एका वक्त्यांनी की कुठलंही कार्य होत असताना 5 समवाय आहेत. कुठले कुठले हो? दैवाणी काललब्धी, बरोबर. तर जर आपण असं म्हणलं काय की परद्रव्य, जसं इथं म्हणलं ना कर्म जीवाचा करता आहे असं म्हणलं, तर कर्म तर निमित्त आहे आणि त्याला आपण करता म्हणायला गेलो तर 5 समवाय नाही मानले आपण, फक्त एकालाच करता मानलं. त्यामुळं 4 समवायांचा लोप होण्याचा प्रसंग येईल. नैना काकी ऐकताय का मी काय सांगितले? दीपाली भाभी, भारती काकी, जे हो हो हो, म्हणजे महत्त्वाचं एकाला मानलं तर सांगितलं. 4चा लोप होईल. हां, म्हणजे जर निमित्तालाच करता मानलं कार्याचा, तर तिथं सांगितलं स्वभाव, काललब्धी, पुरुषार्थ, दैव आणि भवितव्य म्हणा. काय भवितव्य म्हणजेच दैव, काललब्धी, निमित्त आणि पुरुषार्थ यांचा लोप होऊन जाईल. त्याचा लोप होईल. नाही, स्वभाव निमित्ताला जर करता मानलं तर या 4चा लोप होऊन जाईल. म्हणून कुठलंही कार्य होताना हे 5ही समवाय तिथं असणारच, असायला पाहिजेत. म्हणून तुम्ही फक्त निमित्ताला करता मानायला जाऊ नका. ह्याच्यासाठी खंडन केलं आहे. तर त्याचं छान वर्णन केलं होतं की कर्मांचा उदय तर निमित्त मात्र आहे, त्याला करता बनवणे योग्य नाही. कारण प्रत्येक कार्य घडताना 5 समवाय आवश्यक असतात. कोण्या एकाच समवायाचा एकांत केला तर अन्य समवायांचा लोप होईल आणि तसं मानणं हे मिथ्यात्वाची अनुमोदना आहे, मिथ्यात्वाची पुष्टी आहे, मिथ्यात्व आहे. एकाच अवर्णवाद आहे. एकाच समवायाच्याद्वारे कार्य मानणं तर 4 समवायांचा लोप केला. तुम्ही रोटली केली, हां, तर आपण रोटली केली, त्याच्यामध्ये 5ही समवाय असतात किंवा काही कुठलंही कार्य असू देत. काय केलं? ध्यान करून पुरुषार्थ करून मोक्षाला गेला कोणी जीव, मग त्याच्यामध्ये सुद्धा 5ही समवाय आहेत. म्हणजे प्रत्येक कार्य घडताना संसारामध्ये आणि मुक्तीमध्ये सुद्धा सांगितलं 5ही समवाय घडतात. तर इथं काय सांगायला लागलेत की पहिलं काय घेतलं आपण, जर निमित्त परद्रव्य आहे म्हणजे ॲक्च्युली कार्य घडतं ते पुरुषार्थाने घडतं बरं का, म्हणजे एकांत नाही पण त्याच्यात पुरुषार्थाचं महत्त्व आहे. बाकी अन्य सगळी कारणं तर पर म्हणा किंवा अकार्यकारी म्हणा किंवा तिथं फक्त उपस्थित आहे तेवढंच. जसं सांगितलं की स्वभाव, पुरुषार्थ स्वाधीन आहे, बरोबर, म्हणून पुरुषार्थ स्वाधीन आहे ना, बाकीचं आपल्या हातात नाही. हां, आणि स्वभाव, आता स्वभाव आहे जीवाचा जाणणे पाहणे, पण जाणणे पाहणे रूप कार्य कुठं होत आहे आपल्याकडनं, इष्ट अनिष्ट परिणाम करतो. पण ते पुरुषार्थ कसा करतोय? हां, म्हणजे स्वभावामध्ये पुरुषार्थ चालत नाही. म्हणून त्यांनी चांगलं उदाहरण काय दिलंय, स्वभावाला बदलण्याचा पुरुषार्थ करायला गेला तर तिथं कार्य होणार नाही. त्यामध्ये कोणीही पुरुषार्थ प्रयत्न करू शकत नाहीत. जसं म्हणलं, जर सायंटिस्ट लोक आहेत ते सुद्धा जे काही रिसर्च करतात ना, ते त्या द्रव्याला, त्याच्या स्वभावाला, त्याच्या स्वरूपाला बदलण्याचा नाही प्रयत्न करत. तर जसं आहे तसं स्वीकार करून पर्यायामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात. जसं म्हटलं, अग्नीचा स्वभाव काय हो? अग्नी कशी असती? उष्ण. अग्नीला थंड बनवण्याचा प्रयत्न करत नाहीत, किती केला तरी करू शकत नाहीत सायंटिस्ट लोक. किंवा काय म्हणलं की ऊस गोड आहे, तर ऊसाला कडुलिंबाचं टेस्ट आणि कडुलिंबाला ऊसाची टेस्ट यावी
असं कुठलाही प्रयत्न रिसर्च करणारे करत नाहीत का? कारण स्वभावामध्ये पुरुषार्थ चालत नाही ह्याचं ज्ञान आहे. मग कुठलंही द्रव्य असू दे, स्वभाव हे स्वभावाची सिद्धी करून देते, स्वभावाच्या विरुद्धची नाही. स्वभाव स्वीकार केल्याशिवाय पर्यायामध्ये सुद्धा परिणती करू शकणार नाही. तुम्ही जे काय म्हणताय ना शोध करायचा आहे, तर तो सुद्धा शोध त्या सगळ्या द्रव्याचं स्वरूपाचं त्याच्या ज्ञान झाल्याशिवाय करताच येणार नाही. काय शोध करणार? म्हणून तर लोकांना आजपर्यंत जीव मिळाला नाही, सायंटिस्ट लोकांना, कारण त्याचा स्वभावच माहीत नाही, त्याचं परिचय नाही आहे, त्याचं अनुभव नाही आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये जीवामध्ये कोणाला पुरुषार्थ करता येत नाही. सगळं जे चालू आहे ना रिसर्च तुमचे, सगळं पुद्गलामध्ये चालू आहे. जीव तर त्याच्यामध्ये राहून सुद्धा अस्पर्शी आहे, त्याचं सगळं परिणमन त्याच्या अनुसारच चालू आहे. कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा जीवाला मरणापासून रोखू शकत नाही. हे शरीर सोडून जात असताना कितीही तुम्ही रिसर्च करा, काय औषधं बनवा, पण काय म्हणले, म्हणजे किती स्वतंत्रता आहे बघा ना जीवाची. सगळं चालू आहे, तुम्ही जे काय करायचं खटाटोप सगळं ह्याच्यामध्ये करताय शरीरामध्ये. औषधं गोळ्या खाताय, काय तुमचं सगळे प्रयोग करताय शरीराला टिकवण्यासाठी, पण जीवाला पाहिजे त्यावेळेस निघून गेला. म्हणजे इतकी स्वतंत्रता आहे प्रत्येक द्रव्याची. म्हणून स्वभाव समजला तर त्याच्यानुसार परिणमन समजणार. तर सांगितलं म्हणून स्वभावाला बदलण्याचा पुरुषार्थ करणं व्यर्थ आहे. ते स्वभावाच्या विरुद्ध जात नाहीत, जडाला चेतन करण्याचा प्रयत्न करत नाहीत. तसे विकल्पच नसतात. उलट ते प्रत्येक वस्तूच्या स्वभावाचा रिसर्च करतात आणि स्वीकारतात. म्हणजे रिसर्च कशासाठी करतात? काय म्हणते पूजा, कशाचं रिसर्च चालू आहे? ते त्याचं परिणमन करायला लागलं आहे. म्हणजे ते जे सायंटिस्ट लोक प्रयत्न करतात तर ते स्वभाव समजण्याचाच प्रयत्न करतात असं सांगितलं. जर नाही समजला तर त्याच्यामध्ये त्यांना काही पुरुषार्थ करता येत नाही. म्हणून स्वभाव एक उडवलं. स्वभावामध्ये पुरुषार्थ चालत नाही. दुसरं सांगितलं भवितव्य म्हणजे दैव. जे काय कार्य होणार आहे त्याच्यामध्ये दैव एक कारण आहे. दैव म्हणजे नाही, काल लब्धी आहे की दैव म्हणजे योग्यता म्हणा, भवितव्य म्हणा, भाग्य म्हणा, नशीब म्हणा, हे सगळं त्याच्यामध्ये. तर भवितव्य त्याच्या विरुद्ध सुद्धा कोणी पुरुषार्थ करू शकत नाही. जे होणार आहे ते होणारच, त्याला कोणीही बदलू शकत नाही किंवा कोणीही रोखू शकत नाही. म्हणजे दैवामध्ये सुद्धा पुरुषार्थ चालत नाही. दैव काय म्हणलंय, भूतकाळ किंवा वर्तमान काळाच्या अपेक्षेने दैव लावला जातो आणि पुरुषार्थ भविष्यकाळाच्या अपेक्षेने लावला जातो. काय कळलं? जे पण पुरुषार्थ करणार तुम्ही तो म्हणजे एक स्थिरता येण्यासाठी, परिणामात स्थिरता येण्यासाठी दैव आणि पुरुषार्थ समजून घ्यायला पाहिजे. दैव कार्य करतं भूत आणि वर्तमानासाठी आणि पुरुषार्थ कार्य करतं ते वर्तमान आणि भविष्य म्हणा. वर्तमानामध्ये तुम्हाला कुठलं एखादं काय दुःख झालं किंवा कष्ट झाले, काय उदय आले, त्यामध्ये दोन्ही पण कारण आहेत, दैव आणि पुरुषार्थ. तुम्ही काय केलंय पूर्वी ते दैव सांगतं, त्याचं तुम्हाला आत्ता असं फळ मिळते. पण पुरुषार्थ काय सांगतो, तसेच परिणाम तू आज करशील तर पुन्हा तेच उदय भोगावे लागतील. म्हणून त्यातून सुटण्याचा पुरुषार्थ कर, त्यापासून दूर राहण्याचा, तसे विभाव न करण्याचा पुरुषार्थ कर. हे वर्तमानातला पुरुषार्थ तुम्हाला भविष्यामध्ये मदत करणारा ठरेल. मग ते महाराजची उदाहरण सांगायची ना, कुठलं, तो मुलगा पेपर देऊन आला आणि रडत बसला. काय पूजा, एक मुलगा पेपर देऊन आला आणि रडत बसला की मला पेपर अवघड गेला म्हणून. मग त्याची आई समजवती की का रडतोयस तू. मग तो सांगतो की मला पेपर खूप अवघड गेला, आता मला काय खरं नाही, मला अभ्यास करू वाटेना असं वगैरे. मग त्या आईने म्हणलं जाऊ देत, गेला ना आता, कशाला विचार करतोय त्याचा, काय काळजी करू नकोस, चांगलं होणार. असं म्हणलं की पोरगं थोड्या वेळाने बाहेर खेळताना दिसलं रस्त्यावरच.
मग ती म्हणाली, तिला वाटलं ते अभ्यास करायला बसला असेल, उद्या पेपर होता परत. म्हटलं तो खेळायला बाहेर गेल्यावर त्याचं कान धरून आत आणली आणि काय म्हणली अभ्यास करायचं नाही का? मग मुलगा काय म्हणला, जाऊ दे, झालं ना आता, जसं व्हायचं तसं होणार आहे, तूच म्हणली. मग त्यावेळेस तिने त्याला धपाटा देऊन सांगितलं की कालचा गेला त्याच्याबद्दल शोक करत बसण्यात अर्थ नाही आहे, पण उद्याच्या पेपरासाठी तुला पुरुषार्थ करावा लागणार आहे. म्हणून असंच सांगितलं, आजपर्यंत संसारामध्ये अनेक कर्मांचा बंध केला आहे, त्याचं फळ आत्ता भोगतोय, म्हणून तसंच भोगायचं आहे का परत भविष्यात पण? मग ते परिणाम, ते उदय मला परत नकोत हा विचार असेल तर वर्तमानामध्ये पुरुषार्थ आवश्यक आहे, ज्ञाताद्रष्टा राहणं आवश्यक आहे. तर भवितव्यामध्ये सुद्धा पुरुषार्थ चालत नाही. पुढं सांगितलं काललब्धी म्हणजे काय हो? त्या कार्याचा स्वकाल. मग योग्य पुरुषार्थ केला तरी कार्य स्वकालातच होते, म्हणजे पुरुषार्थाने म्हणजे स्वकालात सुद्धा पुरुषार्थ चालत नाही. काललब्धीमध्ये सुद्धा पुरुषार्थ काय करू शकत नाही बदल. जसं भगवान आदिनाथांना केवल ज्ञान होण्यामध्ये किती दिवस लागले हो? जेव्हा दीक्षा घेतली त्याच्यानंतर केवल ज्ञान होईपर्यंत किती दिवस लागले? 1000 वर्ष ना? 1000 वर्ष लागले. तर 1 वर्ष कोणाला लागले? बाहुबलींना लागले. म्हणजे बाहुबलींनी काय सर्ग केला होता 1 वर्षासाठी म्हणून, आणि मग त्याच्यानंतर त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. तर इथं काय सांगायला लागलेत की आदिनाथांना केवल ज्ञान होण्यामध्ये 1000 वर्षांचा काळ गेला, त्यामुळे काललब्धीला तोडून पुरुषार्थ कार्य करत नाही. पुरुषार्थ तर चालू होता की, पण काळामध्ये पुरुषार्थ काय करू शकत नाही. त्या काळातच ती योग्यता होती त्यांना मोक्ष केवल ज्ञान होण्याची किंवा मोक्ष होण्याची, त्यामुळं त्याच वेळी ते कार्य झालं. वैराग्य होण्यामध्ये किती दिवस झाले? आदिनाथांना वैराग्य कधी झालं? 83 लाख कोटी वर्षानंतर. 83 लाख पूर्व. 84 लाख पूर्वाचं आयुष्य होतं, हा बरोबर. आणि 83 लाख पूर्व तर वैराग्य व्हायला एवढे दिवस गेले. सगळे इथं आव्वा बोवा करायला, आपल्याला अजून झालं नाही की आपलं किती गेला. त्यांचं 1 लाख पूर्व राहिलं होतं फक्त, तेव्हा त्यांना वैराग्य झालं. त्याच्यानंतर त्यांनी साधना केली. विचार करा की 1 लाख पूर्व कुठं आणि 1000 वर्ष कुठं. काय झालं? 83 लाख पूर्व गेल्यावर वैराग्य झालं आणि दीक्षा घेतली. मग त्याच्यानंतर केवल ज्ञान झाल्यानंतर 1000 वर्ष गेले का हो मोक्ष व्हायला? कारण 1 लाख पूर्व आयुष्य होतं ते त्यांचं दीक्षित अवस्थेमध्ये गेलं. मग केवल ज्ञान तेव्हा झालं का की जेव्हा 1000 वर्षाचा काळ राहिला होता? असंच म्हणावं लागेल हो ना? नाही, मला वाटतं 1000 वर्ष झाल्यावरती केवळ ज्ञान होऊन मग ते 1 लाख पूर्वाला 1000 कमी एवढे वर्ष राहिले का मग 13व्या गुणस्थानात? नाही 1000 वर्ष कंप्लीट झालं पूर्ण. अहो 83 लाख वर्षाचं आयुष्य झालं, त्यावेळेस हॅपी बर्थडे होता, त्याच दिवशी वैराग्य झालं, दीक्षा केवळ घेतली. ज्ञान झालं 1000 वर्ष नंतर, असं मला आठवतंय, बघायला पाहिजे. आणि नंतर पूर्ण त्यांचा उपदेश झाला. बरं, तुम्हाला प्रश्न की त्यांनी किती काळ केवल ज्ञान अवस्थेमध्ये राहिले तेवढं बघून मला सांगा. आदिनाथ भगवान दीक्षा घेतली 83 लाख पूर्वव्या दिवशी. त्याच्यानंतर त्यांना केवल ज्ञान कधी झालं हे तुम्ही मला सांगा. तो त्याचा स्वकाल होता, त्याच्यामध्ये सुद्धा पुरुषार्थ कार्य करत नाही. दीक्षा घेतल्याच केवल ज्ञान व्हायला पाहिजे होतं जर पुरुषार्थांनी झालं असतं तर. चारीही समवयामध्ये पुरुषार्थ चालत नाही हेच सांगायला लागलो. स्वभावामध्ये पुरुषार्थ चालत नाही, दैवामध्ये चालत नाही, काललब्धीमध्ये चालत नाही.
आता निमित्तामध्ये पण सांगितलं की पुरुषार्थ कार्य करू शकत नाही, कारण निमित्त म्हणजे परद्रव्य आहे. निमित्ताला आपण बदलू शकत नाही. त्यामुळं किती उपसर्ग करणारे भेटले त्या मुनिराजांना तर ते निमित्त होते, त्यांना बदलण्याचं कार्य केलं नाही मुनींनी, तीर्थंकरांनी, जे काय झालं त्यांच्यावर. म्हणून त्या निमित्ताला सुद्धा बदलण्याचे भाव चुकीचे आहेत. त्यांच्यामध्ये पुरुषार्थ करायला जाऊ नका. कर्मांचे उदय पण निमित्त आहेत, त्याला बदलायला जाऊ नका. स्वतःचे परिणाम बदला तर ते उदय सहज बदलणार. बोला. तेच दिले तिथे पण मी आता नेटवरती बघितलं ना, 1000 वर्ष त्यांना तप केवळ त्यांना प्राप्त होण्यासाठी झाले. मग असं म्हणावं लागेल की पुढच्या 1,00,000 पूर्व आयुष्यामधले 1000 वर्ष कमी करा, तेवढा काळ त्यांचा केवळ ज्ञानदशेमध्ये गेला, असं ना. हा, थोडं अंतर्मुखता कमी. हां, ते जे काय असेल समजून घ्या. म्हणजे काय कळलं, 83,00,000 पूर्व आयुष्य संसारात गेलं, 1,00,000 पूर्व आयुष्यामध्ये 1000 वर्ष ते मुनिदशेमध्ये राहिले, आणि केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तेवढा काळ ते केवल ज्ञानदशेमध्ये 13व्या गुणस्थानात होते. 99,000. हां, अजून पुढं काय कमी जास्त पूर्व म्हणायचं आता त्याला परत. तर एवढा काळ ते केवल ज्ञानदशेमध्ये, म्हणजे त्यांची दिव्यध्वनी खिरली, विहार झाला वगैरे सगळं ऐकून पण झाली आपली, पण काय झालं उपयोग. सगळीकडे दिव्यध्वनी सांगितली, सगळ्यांचं कल्याण असणार, कारण त्यांचंच आयुष्य जास्त त्यांचं, त्यामुळं तेवढा काळ जास्त गेला. तर सांगितलं म्हणून 4 समवायामध्ये पुरुषार्थ कार्य करत नाही. मग पुरुषार्थ कुठं कार्य करतो, तर सांगितलं कर्मांचा क्षयोपशम सुद्धा तिथं जे काही कार्य होणार त्याच्यामध्ये निमित्त असतो. जसं म्हणलं वीर्यांतराय कर्माचा क्षयोपशम, ज्ञानावरण कर्माचा क्षयोपशम, हे निमित्त असताना तुमचं पुरुषार्थ कार्य झालं तिथं पुरुषार्थाने. म्हणजे तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळीच त्या ठिकाणी ज्ञानावरण आणि वीर्यांतराय कर्माचा क्षयोपशम असेल निमित्त, तरच तुम्हाला ते ज्ञान होणार, समजणार. अन्यथा तिथं पुरुषार्थ करून सुद्धा तुम्हाला ते समजणार नाही. काय झालं आता, उलट झालं का. बरोबर, स्वभावाला बदलण्याचा पुरुषार्थ नाही करू शकत. म्हणूनच म्हणलं ना, मोक्ष मार्गामध्ये पुरुषार्थ काय, ज्ञाता राहणे, हाच खरा पुरुषार्थ आहे. जाणणार आहे, हां, हाच पुरुषार्थ आहे. मोक्ष मार्गामध्ये किंवा वस्तुव्यवस्थेमध्ये जसं आहे तसं स्वीकारणं, त्याचं ज्ञाता राहणं, हाच तुमच्याकडून केला जाणारा पुरुषार्थ. त्याच्या पुढं तुम्ही काहीही करू शकत नाही. कार्याच्या अनुकूल परिणमनामध्ये जे पण तुम्ही कार्य करणार, जीवाच्या द्वारे जे पण कार्य असेल ना, सगळं बघण्याचं, काय एखाद्या वस्तूला पाहण्याचं असू दे, ऐकण्याचं, श्वास घेण्याचं, ज्ञान करून घेण्याचं, कुठलंही कार्य असू देत, त्यामध्ये अंतराय कर्माचा क्षयोपशम, त्याच्या निमित्तामध्ये जो काय परिणाम प्रगटतो तिथंच पुरुषार्थ कार्य करतो, अन्यथा इतर ठिकाणी नाही. मग सांगितलं की जसं पुण्य करण्यासाठी पुरुषार्थ लागतो, धर्म करण्यासाठी पुरुषार्थ लागतो. पुरुषार्थ केला का नाही तुम्ही, आता घरातून इथे यायचा, म्हणजे पुण्य कार्य करायसाठी तर पुरुषार्थ लागतो. आता इथून घरात जाणं म्हणजे पुण्य का पाप, म्हणजे पाप करायला सुद्धा पुरुषार्थ लागतं. जे काही संसार करतो म्हणजे सगळं पाप कार्यच आहे. जेवण करायला पुरुषार्थ लागतो का नाही, झोपायला पुरुषार्थ, सगळ्या 5ही पाप म्हणा, सगळ्यामध्ये पुरुषार्थ केल्याशिवाय व्यसन करतात लोक, त्याच्यामध्ये सुद्धा पुरुषार्थ आहे त्यांचा तो. हां, म्हणजे पाप करायला सुद्धा पुरुषार्थ लागतो, तसं पुण्य करायला सुद्धा पुरुषार्थ आहेच. जसं म्हणलं त्यांनी उदाहरण दिलं की आतंकवादी आहे तो उग्र कशाही असतो, त्यामुळे मनुष्यांना किंवा ते काय शत्रू म्हणतो ज्यांना, त्यांना मारण्यामध्ये त्याचा तीव्र पुरुषार्थ दिसून येतो. पण जर ज्ञानी असेल तर
त्याची काय तसा पुरुषार्थच होऊ शकणार नाही ज्ञानीकडून कुठल्या जीवाला मारण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा. जसं चौथ्या काळामध्ये सांगितलं, जीव पाप पुरुषार्थाने 7व्या नरकात जात होता. नीट ऐका काय म्हणले. चौथ्या काळामध्ये जो काय त्यांनी पाप पुरुषार्थ केला त्याची शक्ती इतकी की, शक्ती म्हणजे शारीरिक नाही बरं का, परिणामांची शक्ती इतकी की तो कुठं जाऊ शकत होता, 7व्या नरकात. आणि तशी शक्ती आजच्या जीवाच्या पाप परिणामामध्ये नाही. मग तुम्ही किती पुरुषार्थ करू शकाल पाप कार्यामध्ये? कितीही केला तीव्र पुरुषार्थ, जसं तो आतंकवादी म्हणले, जरी त्यांनी सगळ्या, कोण तो कसाब, त्यांनी जरी सगळ्या इतर काय म्हणायचं त्या मनुष्यांना मारलं, हे पाप कार्य केलं, तरी सुद्धा कुठंपर्यंत जाऊ शकणार? 3ऱ्या नरकापर्यंतच. एवढाच पुरुषार्थ चालू शकतो पापामध्ये आत्ता या परिणामांमध्ये. म्हणून सांगितलं की या काळात कितीही पुरुषार्थ केला, कितीही तीव्र पाप परिणाम केले तरी सुद्धा 3ऱ्या नरकाच्या खाली जाऊ शकत नाही. म्हणून सांगितलं की पाप कार्य असो, धर्मकार्य असो, मोक्षमार्ग असो, सगळ्या ठिकाणी तुम्हाला पुरुषार्थ कार्यकारी असतो. म्हणून ज्ञानी श्रद्धेच्या अपेक्षेने आपल्या रागादी परिणामांचा देखील करता नाही, अकर्ताच आहे. अशुद्ध निश्चयाने त्याला करता म्हटलं जातं. आणि कुठल्या स्वर्गापर्यंत जातं आता? 8व्या ना, मला पण बघावं लागेल. दीपाली भाभी माहिती आहे का? बहुतेक 12 असं मला वाटते, मला बघावं लागेल. नाही आत्ता या काळात तेवढी शक्ती नाही आहे. स्वर्गामध्ये कोण सगळ्या 16 स्वर्गापर्यंत जाण्याची शक्ती नाही आता. चतुर्थ काळामध्ये असायचं, पण आता तशी म्हणजे उत्कृष्ट पुण्य परिणाम पण नाहीत आणि उत्कृष्ट पाप परिणाम पण नाही. ह्याच्यामध्ये आलं होतं बहुतेक श्लोक वार्तिकमध्ये. लोकांतिक देव होतात का आत्ताच्या काळात लय जीव? 5व्या स्वर्गात जाणार की 8व्या स्वर्गापर्यंत जाण्याची शक्ती असेल. 5व्या स्वर्गातच लोकांतिक जाऊ शकता. करा पुरुषार्थ करा. स्वर्गात जायचं पुरुषार्थ करायचं नाही आपल्याला. आपल्याला मोक्ष पुरुषार्थ करायचा आहे तर स्वर्गमध्ये येऊन जातो. म्हणून एवढा स्वीकार करायचा आहे की लोकांतिक फक्त मुनी होऊ शकणार. लोकांतिक काय म्हणते? मध्ये फक्त मुनी जाऊ शकतात. लोकांतिक पदात का? हो, बघावं लागेल, मला नाही माहिती त्याच्याबद्दल काय. असं म्हणतात ते बरं का. एक भाव तरी येत ना. हो की, पण तिथून येणाऱ्या जीव मुनी जातात ना. बरं असं त्यांनी आणि आपण जरी त्याला म्हणतो की 5व्याच्या लेवल आहे, पण ते पण स्वर्गाचं सिद्धीसारखंच आहे ना, ते पण सेपरेट आहे का साईडला? होय की, पकडता येणार त्या काय म्हणायचं 5व्या स्वर्गाच्या शेवटचे काहीतरी अंतिम स्वर्गांमध्ये, 5व्या स्वर्गातले शेवटच्या पटलांमध्ये जे असतात ते असं सांगितलं. त्यांना लोकांतिक देव असं म्हणतात. त्याला सोडून असतात वाटतं दीदी, एंड असतात पैकी हे पटलात नाही असं वाटतं दोन्ही साईडला. असंच म्हणतात ते. म्हणजे तेच की 5व्या स्वर्गामध्ये प्रॉपर तिथं नाहीये, तर त्याच्या बाजूला असं किंवा वर शेवटी असं काहीतरी म्हणलं जातं. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की ते पण इतकं ग्रेट आहे की ते आपण असं 5व्याच्या लेवल म्हणजे तसं समजू शकणार नाही असं म्हणायचं. बरोबर आहे. त्यातल्या जीवांचे परिणाम सुद्धा म्हणलं ना, म्हणून की जेव्हा विरक्त झाले तीर्थंकर तर पहिला ते वैराग्याची अनुमोदना करायला येतात. अन्य ठिकाणी त्यांना जाण्याचे सुद्धा जास्त विकल्प नसतात, पण वैराग्याची अनुमोदना करायला पहिला येतात. म्हणजे सगळ्यात धर्मपुरुषार्थामध्ये पुढं असतात. आणि तेच जीव सांगितलं एक भवावतारी होतात. म्हणून आपला पुरुषार्थ कुठं बाहेर करायला जाऊ नका, तर स्वभावाला जाणण्याचा पुरुषार्थ करा. हो जाणा. ज्ञाता स्वभावाला जाणा. पहा, कर्मांचा करता मी नव्हतो, नाही नसणारच. मी तर कर्मांचा ज्ञाता मात्र आहे. कर्मांमध्ये शक्ती नाहीच.
स्वतःची अनंत शक्ती जाणा. अनंत बलसंपन्नोऽहम् मोक्षस्वरूपोऽहम् स्थिरस्वभावस्वरूपोऽहम्. ॐ विसर्ज.